आपकी अदालत मध्ये लेखक आणि राजकारणी शशी थरूर यांच्यावर आरोप आहे की हे प्रेमवीर आहे. शशी, आजकाल राहुल गांधी बोलतात ना की मी प्रेमाचं दुकान उघडलं आहे, तर लोक म्हणतात की शशी थरूरनी कधीच उघडले. जिथे शशी थरूर जातात तिथे तिथे मुली येतात. जुन्या जमान्यांमध्ये एक ॲडव्हर्टाइजमेंट यायची, लाइफ बॉय है जहां तंदुरुस्ती है वहां. आता ते म्हणतात की शशी थरूर है जहां लेडीज है वहां. पूर्ण जगात 50% लोक तर लेडीजच आहेत, स्त्रिया आहे. तर त्यांना पण आदराने पाहिलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, ऐकलं पाहिजे, का नाही? तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय, काय बोलायचंय? काही उदाहरण आहेत माझ्याकडे. पार्लमेंटच्या गेटवरती जेव्हा तुम्ही मुलीला भेटता, बाईला भेटता, तेव्हा तुम्ही कसे दिसतात ते बघूया. हे पहा, हे पहा, मी एक मंत्री आहे, माझ्यावर असे आरोप नका लावू. पण सोशल मीडियावरती लिहिलं की तुम्ही त्यांना सांगताय आओ हमारी हवेली पर. कदाचित मी विचारत होतो की तुम्ही ऑर्गन डोनेशन बद्दल बोलत होता. खूप चांगलं बोलताय आणि असंच आणखी आपण पार्लिमेंटमध्ये केलं पाहिजे. बघा, हे तर संसद आहे, इथे संसदेबद्दलच बोललं जातं. संसदमध्ये बसलेले असताना पण तुम्ही बायकांशी कसे बोलता ते दाखवतो तुम्हाला. सुप्रिया सुळेंशी बोलत होतात तुम्ही. फोटो बघून तर खूप चुकीचे समज होतात. फारुख साहेब त्यांचं आपलं भाषण देत होते. सुप्रिया सुळे काहीतरी बोलणार होत्या आणि त्यांना माझ्याकडून काहीतरी चेक करायचं होतं आपलं भाषण द्यायच्या आधी. त्यामुळे मी ते जे काही बोलत होते ते मी ऐकू शकलो नाही, कारण फारुख साहेब माझ्या पुढे बसूनच बोलत होते. तर मी नॅचरली थोडा पुढे झुकलो त्यांचं ऐकण्यासाठी, बस एवढंच. अच्छा, मानलं की पार्लमेंटमधले दोन्ही फोटोज मिसलिडिंग आहेत, जे लोक बोलतात तेही चुकीचं आहे. पण जर तुम्ही कोणाच्या लग्नात गेलात तर तिकडे काय होतं तेही बघून घ्या. आता लोक विचारतात की नवरा कोण आहे. हे बघा, मी तर पगडी घालून गेलो नव्हतो, पण जेव्हा तिथे पोहोचलो तर एक वरातीचा भाग होतो आणि त्यांच्या कुटुंबातून, नवऱ्याच्या कुटुंबातून मला ते तुम्हाला नवरदेव बनवलं नाही. सगळे पाहुणे ते टर्बन घालून होते, म्हणजे पगडी. आणि अच्छा, आता तुम्ही स्वतः सांगा की या फोटोमध्ये, हा फोटो आहे गीतांजली श्रींचा, हो, ज्या लेखिका आहेत बरोबर, यांच्यासोबत लंडनमध्ये तुम्ही त्यांना स्ट्रॉबेरी भरवताय. आणि यावर स्ट्रॉबेरी तर आरोग्यासाठी खूप चांगली असते. यावर जी कमेंट कोणीतरी लिहिली होती ट्विटरवरती, आग लगी है बस्ती में, थरूर अपनी मस्ती में. लिहिणं तर खूप सोपं आहे, म्हणून कदाचित लिहिलं असेल त्याने. आणि मग त्यानंतर एक फोटो पोस्ट केला गेला होता काँग्रेस नेत्यांसोबत, जे पोलिसांचा मार खात आहेत. हा, तर बोलले की हे मार खात आहेत आणि शशी थरूर स्ट्रॉबेरी खात आहेत. पण आम्हीही ह्या प्रकारच्या निषेधात सहभागी झालो आहोत. माहीत नाही हा त्या दिवशीचा फोटो आहे की नाही, कारण मला वाटतं मी गेलो होतो ते लंडनच्या जयपूर लिट फेस्टिवलमध्ये गेलो होतो. आता हा फोटो आहे आरजेचा, आरजे रेडिओ मिर्ची. हो, ते तर त्या आरजेने चांगलं उत्तर दिलं जेव्हा लोकांनी तिला ह्याबद्दल ट्रोल केलं होतं, कारण ही आरजे इंटरव्ह्यू घेत होती रेडिओवर आणि त्यांचा जो रेकॉर्डर होता तो आमच्या मध्ये उभा होता. तर ती म्हणाली की थोडं जवळ येऊन बसा साऊंड क्वालिटीसाठी. तुम्हालाच सांगितलं की माझ्या बाजूला येऊन बसा. तुम्ही रजत, तुम्हाला चांगलं माहिती आहे की इंटरव्ह्यू घेणारच हे सगळं ठरवतो. तुम्ही जर म्हणाल की इथे येऊन बसा तर मी इथे बसलो. तुम्ही प्रश्न विचारताय, मी उत्तर देतोय. तर जेव्हा हा फोटो इंटरव्ह्यू घेत आहेत तर नॅचरली त्यांचं राज्य. जेव्हा हा फोटो सोशल मीडियावरती पोस्ट झाला होता तेव्हा काय कॉमेंट आली होती ती वाचून दाखवतो.
हुस्न तुम्हारा पर्वत है, आंखें तुम्हारी झरना प्रिय, मेरे दिल पर दे दो शाहीन बाग का धरना प्रिय. पण या अशा बाबतीत मी असंही म्हणेन की जर माझ्या विरोधात जर तुम्हाला ट्रोल करायचं असेल तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी तर राजकारणात आहे. राजकारणात आमची त्वचा थोडी जाड होते. जाड त्वचेने जगावं लागतं, वागावं लागतं. पण तुम्ही इतरांच्या जीवनाबद्दल पण विचार करा. ती पण कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची बायको आहे, कोणाची मैत्रीण असू शकते. त्यांनाही जीवन आहे, त्यांनाही स्वाभिमान आहे. हे योग्य आहे का की त्यांना पण ह्याच्यामध्ये, कारण माझ्या विरोधात बोलणं ठीक आहे कारण ती राजनीतिक गोष्ट आहे, मला काही फरक नाही पडत. पण मग हे अजिबात असे नाही. फोटोज तुम्ही काढून का घेता? मी नाही काढलाय, हा फोटो दुसऱ्यांनी काढलाय. ती आरजेची टीम येऊन त्यांनी फोटो काढलाय आणि त्यांच्याच अकाउंटवरून हा ट्विट सुद्धा झालाय. तर नॅचरली त्या लोकांना पब्लिसिटी हवी असते त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी. लोकांनी त्यांचे रेडिओ स्टेशन ऐकावेत. पण असं नाही की मी फोटो मागतोय. आतापर्यंत लोकच माझ्यासोबत फोटो मागायला येतात. मी कोणासोबतही फोटो काढायला जात नाही. एक गोष्ट तर नक्कीच आहे, जिथे कुठे जाता तुम्ही, कोलकातामध्ये मी फोटोज बघितले आहेत, चेन्नईमधले बघितले आहेत, आणि ज्या महिला असतात त्याही तुमच्याबरोबर फोटो काढून घ्यायला उत्सुक असतात. अरे मग हे त्यांना विचारा ना, मला का तुम्ही इथे आरोप करताय? शशी, या तर सगळ्या मस्करीच्या गोष्टी झाल्या ज्या काही ट्विटरवरती येतात, किती खरं असतं किती खोटं असतं. पण एक गंभीर गोष्ट मी तुमच्याशी बोलणार आहे तुमच्या रिलेशनच्या बाबतीत. सुनंदा पुष्करला पूर्ण जगाने बघितलंय की तुम्हाला त्यांच्यावर प्रेम होतं, मैत्री होती, आणि त्यांच्यामुळे तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोपही लागले. मोदीजींनी सांगितलं की 70 कोटींची गर्लफ्रेंड. त्या दरम्यान काही लोकांनी सांगितलं की ही मैत्री प्रेम वगैरे नाहीये, ही कोणती तरी अरेंजमेंट आहे. आज मला तुम्हाला विचारायचं जनतेच्या समोर तुमचं रिलेशन काय होतं? हे बघा, खूप खूप प्रेमळ नातं होतं नॅचरली. बघा तुम्ही, काय व्यवस्था असू शकते का काश्मीरी पंडित आणि केरळमध्ये नायर सोबत? हे तर आम्ही भेटून प्रेम केलं, लग्न केलं. आणि हे खूप दुःखद गोष्ट आहे की जेव्हा कोणाचा मृत्यू होतो त्याचा काही लोक राजकारणासाठी वापर करायचा प्रयत्न करतात. ही खूप वाईट गोष्ट आहे, खूपच. आणि शेवटी तर तुम्हाला माहिती आहे की हा विषय कोर्टापर्यंत पोहोचला. खूप वर्ष जावं लागलं आणि शेवटी जज थ्रूआउट करून म्हणाले की हे काय बकवास आहे. ना कोणते पुरावे आहेत की यांची आत्महत्या झाली आहे, ना कोणते पुरावे आहेत की यांची हत्या झाली आहे. का करताय तुम्ही अशी केस? पूर्ण केस बंद करून माझ्या विरुद्ध, म्हणजे याला डिस्चार्ज म्हणतात. असं नाही की मला ट्रायल करून मला इनोसेंट असं केलं की मी अपराधी नाहीये. तर ते म्हणाले की केसच नाहीये, तर या केसला डिस्चार्ज केलं पाहिजे. शशी, ज्यांचं बॅकग्राऊंड एवढं स्कॉलरली बॅकग्राऊंड असेल, पब्लिक लाईफ असेल, इतना मान असेल, एवढं प्रेम असेल, त्याच्यावर जेव्हा आरोप लावला जातो की हा त्याच्या बायकोचा खुनी आहे, हत्या केली आहे, तर विचार करा तुम्हाला कसं वाटेल. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी कधीही कोणावरही हल्ला करू शकत नाही आणि मी कधीही माझ्या मुलांना पण मी नाही हाताने मारलं नाही, कधीच नाही, कधीच. तर हा असा प्रकार जे मला ओळखणारे प्रत्येक जण आहेत त्यांना माहिती आहे की हे कधीच शक्य नाहीये, हे होऊच नाही शकत, कधीही नाही. त्यांचे भाऊ जे आहेत, 2 भाऊ आहेत त्यांचा एक मुलगा आहे त्यांना, ते सर्व माझ्यासोबत होते कारण त्यांना माहिती आहे की असं नाही होऊ शकत. पण जे बाहेरचे लोक, जे आम्हाला ओळखत पण नव्हते, त्यांनाही ओळखत नव्हते, पण त्यांना त्यात एक राजकीय संधी दिसली, त्यावेळेस ह्या लोकांनी हे सर्व केलं. तर मला हे वाटतं की खूप खूप वाईट गोष्ट आहे. आणि खरं सांगायचं तर आपल्या राजकारणात एकेकाळी लोकांना आपल्या प्रायव्हेट लाईफबद्दल, आपल्या सरकारी जीवनावर अशा प्रकारच्या टीका करणं चांगलं नाही वाटायचं. कुठलाही राजकीय नेता काहीच नाही बोलायचं. खूप जण असे वाजपेयी साहेबांबद्दल, त्यांच्या प्रायव्हेट लाईफबद्दल कदाचित लोक तेव्हा बोलायचे, पण कोणत्याही माध्यमातून असं काही छापलं, तेव्हा तर टीव्ही पण नसायचे ना छापलं जायचं. पण आजकाल आपलं थोडं कल्चर बदललंय, जे खूप वाईट प्रकारे बदललंय. शशी, तसं तर मी आपकी अदालतमध्ये मी प्रयत्न करतोय की कोणालाही त्याच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारू नयेत. मला वाटतं की तुम्ही जनतेला सांगावं, कारण की एवढं काही जनतेला सांगितलं गेलेलं आहे, एवढं काही लोक सुद्धा बोलले आहेत, एवढे आरोप लागलेले आहेत. तुमचे त्यांच्याबरोबर काहीतरी मतभेद झाले होते? नाही, खरं तर आमच्यात दुसरं काही कारण नव्हतं. जेव्हा तुम्ही त्यांचे ट्विट वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या मनात थोडी वेदना आहे. एक दिवस ते खूप प्रेमळ ट्विट करायच्या, पुढच्या दिवशी काहीतरी वेगळं ट्विट, एकदम वेगळंच.
माझी त्यांच्याबद्दल अजिबात तक्रार नाहीये. ती काय वाईट मुलगी नव्हती, ती एक आजारी स्त्री होती आणि त्याबद्दल थोडी सिंपती असली पाहिजे. मी संसदेत हे बोललो होतो जेव्हा मेंटल हेल्थ बिल आले होते. जेव्हा आपल्याला समजतं की कोणाचा तरी पाय मोडलाय तेव्हा आपण सर्वजण सिंपती देत असतो, कारण पाय तुटलेला दिसतो. पण जेव्हा कोणाचं हृदय तुटतं ना, लोक ते पाहू शकत नाहीत, लोकांना कळत नाही, लोकांकडून सिंपती नाहीये त्यांच्या अनुभवासाठी आणि त्यांच्याबरोबर जे राहतात त्यांच्या अनुभवासाठी. ही खरंच दुःखद गोष्ट आहे. पण तरीही त्याचा असा चुकीचा वापर करणं ही त्यातून खूप जास्त दुःखदायक गोष्ट आहे. आणि मी कधीही, तुम्हाला तर माहिती आहे माझा 15 वर्षाचा जो अनुभव आहे राजकारणात, मी कोणावरही व्यक्तिगत आरोप अजून केलेला नाही, कोणावरही नाही. मी कधीही जर मी नाराज असेल तर मी काहीही बोलत नाही. पण मी पॉलिटिक्स ऑफ पर्सनॅलिटीवर विश्वासही ठेवत नाही. आणि तरी पण करून माझ्या मनात 2-3 लोक आहेत ज्यांना मी कधीही माफ करू शकत नाही, कधीही नाही. ज्यांनी ते जे सुरू केलंय, ज्यांना ते चुकीचं आहे, ज्यांना ते माहीत होतं ते चुकीचं आहे, ते बोलत राहिले, हे तर कधीही विसरणं शक्य नाहीये मला. आता मीडियामध्ये सगळं येत होतं, तुम्हाला माहिती होतं काय चाललंय, पण तेव्हा तुम्ही काहीच उत्तर दिलं नाहीत. बघा कसं आहे, कारण त्याच वेळी आम्हाला माहीत होतं की सरकार दुसऱ्या कोणाचं तरी आहे, पोलीस दुसऱ्याच्या हाताखाली आहेत आणि मी जे काही बोलेन कदाचित त्याचा वापर माझ्याच विरोधात करू शकतात. वकील म्हणाले की तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही पोलिसांना सांगा आणि जर गरज पडली तर एक दिवस कोर्टात देखील सांगा. पण योग्य असेल की तुम्ही कोणत्याही माध्यमासमोर काहीही बोलू नका, कारण बोलल्यामुळे हे वाद वेगळ्या प्रकारे होऊ शकतात. मी माझ्या मनाने 100% कन्व्हिन्स नाहीये. मी अजूनही 100% म्हणणार नाही की ती स्ट्रॅटेजी बरोबर होती. पण लॉयर्स मला अजूनही म्हणतात की बरं झालं तुम्ही असं काही म्हणाला नाही, की ज्यामुळे वादाला कुठलंही दुय्यम स्वरूप नाही आलं. आणि शेवटी पोलिसांचा जो रिपोर्ट होता त्यात क्लिअर आहे की त्यांनी लिहिले की माझ्याकडून त्यांना 100% कॉपरेशन मिळालं. जे काही त्यांनी विचारलं ते मी सांगितलं. त्यांनी माझ्याकडून माझे मोबाईल फोन, माझा लॅपटॉप, माझं सगळं घेऊन गेले. माझ्यासोबत जे कोणी काम करायचे त्यांचे पण लॅपटॉप घेऊन गेले. माझा पूर्ण ईमेलचा पासवर्ड हवा होता तो देखील मी दिला, कारण माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नव्हतं. मी विचार केला की जे काही तुम्हाला पाहिजे ते बघून घ्या आणि ठरवा की यामध्ये कुठे काही शंका येते की नाही. आणि त्यामुळेच मग हे हत्या केल्याबद्दल बोलणं लोकांनी बंद केलं आणि शेवटी काही ना काही कारण काढून कदाचित ते आत्महत्याबद्दल बोलायला लागले, पण त्याचाही काही पुरावा नव्हता. तर त्यांचा मृत्यू कसा झाला काही कळलं का? पहा, दुर्दैवानं गोष्ट अशी आहे की पोस्टमॉर्टम फार चांगले झाले नाहीत आणि मला अशा तपशिलांमध्ये जायचं देखील नाहीये, कारण आता तर हा चॅप्टर माझ्या मनात बंद झालाय आणि ते तसंच राहिलं पाहिजे. पण आपल्या देशात एकच फॉरेन्सिक सायंटिस्ट आहे ज्यांना पद्मविभूषण ज्यांना मिळालंय. या पोस्टमॉर्टमबाबत वृत्तपत्रात वाचून त्यांनी मंत्री आणि सरकारला पत्र लिहिलं, कारण एक कॉपी माझ्यापर्यंत देखील पोहोचली. ते म्हणाले की हे धक्कादायक आहे, हे पोस्टमॉर्टम म्हणजे मासेमारीची मोहीम नाहीये. आणि ते म्हणाले की या इतर सर्व शक्यता माध्यमांमध्ये जे काही उघड झालंय त्या आधारे मीडियावाल्यांनी या लोकांनी विचार का केला नाही. म्हणून मी म्हणालो की मला वाटतं की सर्व तपशिलांमध्ये जाण्याचा मंच नाही. एक दिवस कदाचित आपण याबद्दल सविस्तर चर्चा करू, पण जेव्हा मी सार्वजनिक जीवनात सक्रिय असेन. हा विषय माझ्या सार्वजनिक जीवनात आला ही वाईट गोष्ट आहे आणि माझ्या मते यावरच फक्त राहणं योग्य नाहीये, कारण मी जे काम केलंय आपल्या लोकांसाठी आणि देशासाठी त्यातील 0.01% इतका देखील हा विषय नाहीये. आणि ह्या विषयाला जेव्हा तुम्ही अटेन्शन देता, इट इज अनफेअर टू मी. शशी, मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय. मी तुम्हालाही चांगला ओळखतो आणि सुनंदा पुष्करला पण ओळखत होतो आणि मी या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही 7.5 वर्ष कशी काढली आहेत ते मी बघितलंय. पण जितकं होईल माझ्या कामाच्या दृष्टीने पब्लिक डोमेनमध्ये असल्या कारणाने मला प्रश्न विचारावा लागला. तुमच्या भावनांचा मनापासून आदर करतो आणि मी समजतो की या प्रकरणामध्ये तुम्ही खऱ्या कोर्टातून सुद्धा मुक्त झालात आणि आप की अदालतमधून सुद्धा नक्कीच मुक्त व्हाल. थँक्यू.